नमस्कार मंडळी, मी रोहिणी आणि आज आपण पाहणार आहोत पनीर टिक्का मसाला. एकदम हॉटेल स्टाईल, ढाबा स्टाईल पनीर टिक्का मसाला आपण घरच्या घरी बनवू शकतो. आणि दिसतोय ना कमाल. दिसायला जेवढा भारी आहे ना, खायलासुद्धा त्याहूनही जबरदस्त होतं बरं का. चव मात्र अप्रतिम होती, नेक्स्ट लेवलची. आणि ही भाजी आम्ही चपातीसोबत खूप खूप एन्जॉय केली होती, कारण चविष्टच एवढी झाली. म्हणून म्हटलं ही रेसिपी तुमच्यासाठी. चला मग वेळ न घालवता आपण ह्या रेसिपीला चालू करूया. आणि मला वाटतंय एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी कुणी सांगितली नसेल. तर सर्वात अगोदर भाजीसाठी लागणारं साहित्य इथे मी कट करून घेतलेलं आहे. जसे की शिमला मिरची चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेली आहे. यानंतर कांदासुद्धा कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर पनीरचे तुकडे. परातीमध्ये शिमला मिरची, कांदा आणि पनीरचे तुकडे टाकून घेऊया. त्याचबरोबर आता यामध्ये टाकूया आलं लसूण पेस्ट. यानंतर मसाले टाकून घेऊया. मसाल्यामध्ये हळद पावडर, त्याचबरोबर धने पावडर टाकून घेते, जिरे पावडर, गरम मसाला आणि पनीर मसाल्याचे 2 चमच्याचा वापर इथे मी केलेला आहे. काश्मीरी लाल तिखट 1 चमचा आणि घरगुती लाल तिखटचा सुद्धा वापर केलेले आहे. असे काहीसे मसाले यामध्ये मी मिक्स करून घेत आहे. यानंतर कसुरी मेथी हातावरती क्रश करून टाकायची आहे. चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये स्प्रेड करून घेतलेले आहे. यानंतर आता लागणार आहे आपल्याला दही. दही मात्र खूप काहीसं आंबट घेऊ नका. अगदी कमी आंबट असलं तरीही चालतं आणि एकदम घट्टसर असं दही घ्या. लगेचच यामध्ये टाकूया 1-2 चमचे तेल. सर्व असं मिश्रण एकजीव करून घेऊया. तर आता इथे सर्व असं मिश्रण जे आहे ना, ते मी मिक्स करून घेत आहे हातानेच. तर पनीरच्या तुकड्याला, त्याचबरोबर शिमला मिरची, कांद्याला सर्व असं मिश्रण लागलं गेलं पाहिजे. तर यासाठी मिश्रण एकजीव करून घेऊया. आणि हे मिश्रण लावून झाल्यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनिटे आरामात ठेवू शकता ह्याला. हा पनीर टिक्का मसाला आहे ना, खायला खूपच चविष्ट लागत होता बरं का. आणि आम्ही हा पनीर टिक्का मसाला खूप खूप एन्जॉय केला. एवढा जबरदस्त होता. तर आता कढई ठेवूया गॅसवरती आणि त्यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल इतकं होईल एवढं टाकून घेऊया. तेल गरम झालं की सर्व असं मिश्रण यामध्ये सोडून देऊया. राहिलेल्या मसाल्यामध्ये अगदी थोडंफार किंचितभर पाणी टाकूया आणि परत एकदा पाणी यामध्ये टाकून देऊया. भाजी मिक्स करून घेऊया. आणि आता राहिलेलं मसाल्याचं पाणी टाकलेलं आहे. झाकण ठेवूया आणि अगदी 3 ते 4 मिनिटे शिजवून घेऊया. खूप काहीसं पनीर शिजवून घ्यायचं नाही आहे, नाहीतर पनीर रबरसारखं होतं, खूप असं घट्टसर होतं, तुटलं जात नाही आहे. त्यासाठी पनीरला मात्र खूप काहीसं शिजवायचं नाही आहे. अगदी 3 ते 4 मिनिटे पुरेसे आहे. आणि पाहू शकता झाकण खोलून पाहिल्यानंतर मस्त असं पनीर टिक्का जो आहे ना, तो तयार झालेला आहे. तर्री आलेली आहे वरती. आणि सर्वात शेवटी यावरती टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग तुम्हीही घरच्या घरी अशी पनीर टिक्का मसाला बनवा आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा खुश करा. चला मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ही रेसिपी मात्र एन्जॉय करा. धन्यवाद.